नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. मुंबईचे IKS फाउंडेशन आणि सोशल नेटवर्किंग फोरमचे वतीने पेठ तालुक्यातील उस्तळे येथील इंदिरा गांधी आश्रम शाळेत अनेमिया तपासणी आणि उपचार शिबिर राबवण्यात आले. तपासणी केलेल्या एकूण 357 पैकी 131 मुलं अनेमिक निघाली आहे. म्हणजे 37% मुलांची हिमोग्लोबिन लेवल कमी आहे. ही चिंतेची बाब आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनची कमतरता आणि त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक वाढ खुंटते असे दुष्ट चक्र आहे. अनेक शाळांमध्ये घेतल्या जात असलेल्या या तपासण्यांमधून मोठ्या प्रमाणावर मुलं अनेमिक असल्याचं दिसून येत आहे. पुढील 3 महिन्यात या अनेमिक स्टेजमधून बाहेर काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्वांना योग्य तो औषध उपचार करण्यात आला आहे. 3 महिन्यांची अजून एकदा टेस्ट करून किती मुलांमध्ये सुधारणा झाली हे सुद्धा तपासण्यात येणार आहे. ज्यांच्यात काही सुधारणा नाही त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जाईल. माझे अस्थिरोग तज्ज्ञ मित्र डॉक्टर प्रशांत सोनवणे यांच्यामुळे मुंबईच्या IKS संस्थेचे डॉक्टर मितुल ठक्कर यांचा परिचय झाला आणि त्यातून अनेमिया ही एक गंभीर समस्या आहे हे कळले. तसेच डॉक्टर ठक्कर यांच्याशी एका शाळेत आपण एक तपासणी शिबिर घेऊ बघू अशी चर्चा झाली. आमचे पेठ कोऑर्डिनेटर रामदास शिंदे, SNF व्यवस्थापक संदीप दगडे, उस्तळे ग्राम समन्वयक गोवर्धन गावंडे यांच्यावर जबाबदारी टाकली. या सर्वांच्या प्रयत्नातून इंदिरा गांधी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे आणि स्टाफच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. त्यातून ज्योत से ज्योत लागते चलो या उक्तीप्रमाणे एक अतिशय गरजेचा वैद्यकीय उपक्रम दुर्गम भागात राबवता आला याचे समाधान आहे. अनिमियाच्या गंभीर समस्येची जाणीव झाल्याने आता यापुढेही IKS संस्थेसोबत दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्यात नक्कीच यश मिळेल यात खात्री नाही. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.